नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी, आपले सर्वांचे अभिजित सर अकॅडमी पुणेमध्ये मी अभिजित स्वागत करतोय. आज आपण या ठिकाणी बघणार आहोत सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2026 यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे, जी अपडेट आलेली आहे, आपण तयार झालेला आहे, जाहिरात नेमकी कधी येणार आहे, कोणामार्फत घेतली जाणार आहे, म्हणजे ऑनलाईन होणार आहे का ऑफलाईन होणार आहे, कोणकोणत्या पदाचा समावेश आणि किती पद असणार आहेत एकूण, ते सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं जाणार आहे. त्याकरिता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, व्हिडिओ लाईक करायचा आहे, चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करायला विसरायचं नाही. तर चला तर मग आपण अपडेट घेणार आहोत. त्याबद्दल आपल्याकडे आरोग्य विभाग भरतीकरिता वेगवेगळे पद आहेत आरोग्य विभागामधील, जसे की स्वच्छता निरीक्षक असेल, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट असेल, एमपीडब्ल्यू, त्यानंतर एएनएम, जीएनएम, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट ऑफिसर, हे सगळ्या पदाकरिता तांत्रिक विषयासहित बॅचेस सुरू झालेले आहेत. यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर बघायला मिळणार आहेत. टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहे. व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा सुद्धा असणार आहे आणि तुमच्या वेळेनुसार लेक्चर या ठिकाणी अरेंज केले जाणार आहेत. त्याची बॅच तुम्हाला 2000 रुपयामध्ये 1 इयर करिता आपण देत आहोत. बॅच जॉईन करण्याकरिता 9823442263 अगदी सोपा नंबर आहे, आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवायचा आहे. कॉल करायचा आहे की व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तर आपण या ठिकाणी जे अपडेट आलेली आहे ते बघूया. या ठिकाणी संचालक आरोग्य सेवा पुणे 1 घोषवारा पदनीय आहे. माही म्हणजे जानेवारी 2026 चं हे अपडेट आहे. तर यामध्ये जे महत्त्वाची पदं आहेत, किती पदं भरली जाणार आहेत त्या संदर्भात आपण बघणार आहोत. यामध्ये प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांचे एकूण रिक्त पदे 75 आहे. टोटल भरलेली 579, 500 एकूण पदे आहेत 579, भरलेली 504 आहे. आणि रिक्त सर्वसेवे मार्फत म्हणजे सर्वसेवेचा आपण बघत आहोत, भरणार आहे 75. या ठिकाणी तुम्ही बघून घेऊ शकता हे सर्वसेवा आहे आणि पदोन्नती आहे. पदोन्नतीचं म्हणजे जे प्रमोशननी भरले जातात त्याचा आपल्याला आवश्यकता नाही. आपण जे एक्झाम्स करिता म्हणजे ज्या जागा निघणार आहे, जाहिरातीमध्ये जागा येणार आहे त्या संदर्भात माहिती बघूया. प्रयोगशाळा वैज्ञानिक नंतर यामध्ये आरोग्य पर्यवेक्षक म्हणजे हेल्थ सुपरवायझरच्या 12 जागा असणार आहेत. ओके. त्यानंतर हेल्थ सुपरवायझर झाल्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक, लॅबोरेटरी असिस्टंट 84 84 जागा. त्यानंतर औषध निर्माण अधिकारी 136 जागा. एकूण 1296 जागा आहेत. 1160 जागा भरलेल्या आहेत आणि 136 जागा रिक्त आहेत. तर ज्यांचं डी फार्म झालेला आहे किंवा ज्यांचं बी फार्म झालेला आहे, बॅचलर ऑफ फार्मसी, त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहेत. त्यानंतर सोबत आहार तज्ञ डायटिशियनच्या 10 जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये ज्यांचं फूड टेक्नॉलॉजी किंवा बीएससी होम सायन्स झालेला असेल, फूड सायन्स झालेला असेल, असे सायन्स बॅकग्राऊंडचे स्टुडंट डायटिशियन आहार तज्ञ बनण्याकरिता पात्र ठरणार आहेत. त्यानंतर पुढे जे आधी परिचारिका आहे, आधी परिचारिका जीएनएम पुरुष आणि महिलांकरिता एकूण 1414 जागा, 1414 जागा भरल्या जाणार आहेत. त्यानंतर सहाय्यक परिसेविका, प्रसविका आहेत, एएनएमच्या जागा आहेत, त्या सुद्धा या ठिकाणी 15 आहेत. ओके. त्यानंतर सार्वजनिक आरोग्य परिचारिका त्याच्या आहेत. त्यानंतर खाली ज्या जागा दिलेल्या आहेत त्या आपण 1 बाय 1 पाहणार आहोत. यामध्ये आरोग्य निरीक्षक, आरोग्य पर्यवेक्षक असेल, एमपीडब्ल्यू सुद्धा आहे, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी. ओके. शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सर्व काही या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे. ओके. बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी बाकी सुद्धा आहेत, परंतु आपण त्या संदर्भात बॅच वगैरे या ठिकाणी लॉन्च करणार नाही, त्यामुळे हे सांगत आहे. त्यामध्ये बघा बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी मल्टीपर्पज वर्कर याच्या एकूण 4942 जागा आहेत. त्यापैकी 4005 जागा भरलेल्या आहेत आणि 937 जागा करिता जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. म्हणजे 937 फक्त पुरुषांकरिता आहे, मेल म्हटलेला आहे यांनी. त्यानंतर आरोग्य निरीक्षक हेल्थ इन्स्पेक्टरचे 433 जागेपैकी 219 भरलेल्या आहेत आणि 144 जागेकरिता जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर कनिष्ठ लिपिकच्या 332 जागा असणार आहेत. त्यानंतर स्त्री पुरुष परिचर 4 आहेत, रक्तपिढी सहाय्यक 8 आहेत, कॅन लॅब टेक्निशियन अशा एकंदरीत जर बघायला गेलं तर 4000 प्लस बघा त्या ठिकाणी किती भरल्या जाणार आहेत सर्वसेवे मार्फत. सहाय्यक परिचारिका वगैरे सर्व जागा या ठिकाणी 4476 जागा भरल्या जाणार आहेत. म्हणजे टोटल 24536 एकूण संख्या आहे. त्यापैकी 20060 भरलेल्या आहेत आणि 4476
सरळ सेवेमार्फत म्हणजे जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. 4000 प्लस जागेची असणार आहे. आरोग्य विभाग भरती मेगा भरती असणार आहे 2026 मध्ये. कारण तर आताच आरोग्य मंत्र्यांनी सुद्धा जाहीर केलेला आहे. त्यामुळे याकरिता आपल्याला तयारीला लागायचं आहे. येणाऱ्या 1 ते 2 महिन्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध होईल. तिथून पुढे 1 महिन्याचा कालावधी फॉर्म भरण्याकरिता आणि 2 ते 3 महिन्यानंतर तुमची परीक्षा या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे. तर आपल्याला तांत्रिक विषय असेल, आरोग्य निरीक्षक असेल, आरोग्य पर्यवेक्षक असेल, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, हे सर्व बॅचेस आपण लॉन्च करत आहोत. तांत्रिक विषय असेल सर्व तुम्हाला टेस्ट सीरीज ई-बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये मिळणार आहे. तर बॅच जॉईन करण्याकरिता यामध्ये तुम्हाला नंबर दिलेला आहे 9823442263. स्पेशली एमपीडब्ल्यू, आरोग्य निरीक्षक, आरोग्य पर्यवेक्षक असेल, सॅनिटरी इन्स्पेक्टर, एएनएम, जेएनएम, स्टाफ नर्स हे आपण घेणार आहोत. ओके, कॉल करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल की लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि याच्यानंतर आता प्रत्येक याच्या पदानुसार त्याचं शैक्षणिक पात्रता, त्यानंतर त्याचा अभ्यासक्रम, वयोमर्यादा हे सगळं स्पेशल व्हिडिओ मध्ये सांगितलं जाणार आहे. तोपर्यंत धन्यवाद आणि ऑल द बेस्ट तुम्हाला अभ्यासाकरिता. थँक्यू.